रोज रोज चपाती भाजी किंवा भाकरी बनवायचा खरंच खूप कंटाळा येतो एखाद्या दिवशी. आणि आज रविवार असल्यामुळे मला तर काय डब्याचं पण टेन्शन नाही आहे. त्यामुळे मग म्हटलं एखादी मस्त चटपटीत अशी, पोट भरेल अशी आणि झटपट होणारी आणि तीसुद्धा घरच्याच साहित्यामध्ये होणारी रेसिपी बनवूया. खरंच एवढी छान झाली होती ना, त्यामुळे मग म्हटलं नक्कीच हे आपल्या व्ह्यूअर्सबरोबर शेअर करूया. आणि गॅरंटीने सांगते तुम्हाला सुद्धा ही रेसिपी खरंच खूप आवडणार. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर इथे मोठ्या साईजचा बटाटा एक मी मधून असा कट करून शिजवून घेतलाय आणि त्यानंतर त्याची साल काढून घेतली बटाट्याची. खूप छान पौष्टिक रेसिपी आहे आणि मग म्हटलं नाश्त्याला बनवण्यापेक्षा डायरेक्ट ही रेसिपी जेवणासाठी पण होईल आणि नाश्त्याचं पण टेन्शन नाही आहे. तर बटाट्याची साल काढून झाल्यानंतर इथे एक ताट घेतलंय मोठं आणि बघा अगदी थोडासा कोबी मी इथे किसून घेतलाय. किसून किंवा एकदम बारीक चिरला तरीही चालेल. चिरलेला कोबी सगळ्यात अगोदर ताटामध्ये काढून घेते. त्यानंतर मध्यम साईजचा एक कांदा मी असा बारीक कट करून घेतलाय. चिरलेला कांदा सुद्धा यामध्येच घालायचा आहे. सिमला मिर्च सुद्धा मी एकच वापरली, बारीक कट करून ती सुद्धा. याला चांगला झणझणीतपणा येण्यासाठी हिरव्या मिरचीचे काप मी एवढे घेतलेत पहा. आता तिखटाचं प्रमाण मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एकदम बारीक मिरची कट करून घालायची. तर इथे पहा एक लसणाचा कांदा म्हणजे साधारण 15-20 लसणाच्या पाकळ्या एक बारीक अशा मी चिरून घातलेल्या आहे त्याच्यात. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की खूप अशी हेल्दी रेसिपी मी बनवते. तर इथे मी बीट किसून घेतले आणि साईडला भोपळासुद्धा किसून घेतलेला आहे. आता हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. हल्ली मुलांना बघा भोपळ्याची भाजी किंवा बीट वगैरे खायला अजिबात आवडत नाही. मग मी काय करते, अशा पद्धतीने काहीतरी नवीन नवीन वेगवेगळ्या रेसिपी करते आणि माझा मुलगासुद्धा आवडीने खातो. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घालायची. याला खूप छान मऊपणा येण्यासाठी इथे मी शिजवलेला बटाटासुद्धा असा एकदम बारीक आलं खिसण्याची जी खिसणी असते त्याने खिसून घालते. बटाटा घातल्यामुळे काय होतं की हा पदार्थ शिळा जरी झाला, आता तुम्ही समजा सकाळी बनवून ठेवलाय आणि संध्याकाळी जरी खायचं म्हटलं तरी आहे तसाच एकदम मऊसूद असा राहतो आणि म्हातारी माणसेच काय लहान मुलेसुद्धा आवडीने खातील. आता याची तुम्हाला अजूनच पौष्टिकता जर वाढवायची असेल तर पालकची भाजी एकदम बारीक अशी कट करून पण तुम्ही ते वापरू शकता किंवा गाजर किसून घाला तुमच्या आवडीनुसार. तर बटाटासुद्धा किसून झालेला आहे. आता यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ. आता हे सगळं मी हातानेच मिक्स करून घेते म्हणजे यामध्ये जे काही घटक घातलेले आहेत ते व्यवस्थित छान असे मिक्स होतील यामध्ये. आता यामध्ये थोडेसे सुके मसाले वापरायचे आहेत. तर घरी बनवलेला मी गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे. थोडीशी हळद घालायची. जिरेपूड अर्धा चमचा आणि धनेपूडसुद्धा अर्धा चमचा घालायचे. व्यवस्थित पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा हे जरासं पातळ झाल्यासारखं दिसतंय कारण मीठ घातलं की याला पाणी सुटू शकतं. कारण की यामध्ये कोबी, बटाटा वगैरे बऱ्याच अशा भाज्या आपण घातलेल्या आहेत आणि याला घट्टपणा येण्यासाठी आता मी इथे 2 चमचे बेसन पीठ घालते. थोडासा चिकटपणा यावा यासाठी गव्हाचं पीठ 1 चमचा घातलेला आहे आणि मोठा चमचा घेतला आहे बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल की टेबलस्पून वापरते. त्यानंतर इथे मी बाजरीचं पीठसुद्धा त्याच चमच्याने 1 चमचा घेतलेला आहे आणि 2 चमचे ज्वारीचं पीठ घालायचे. आणखीनच याची चव वाढवण्यासाठी महत्त्वाचा घटक म्हणजे पांढरे तीळ. खूप छान असे टेस्ट येते तिळामुळे. छोटे 2 चमचे पांढरे तीळ घालून व्यवस्थित पुन्हा हे चांगलं मी मळून घेते. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी नक्की कोणती रेसिपी बनवते ते. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आणि तुम्हालासुद्धा माझ्या रेसिपी आवडतात. त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार व्यक्त करते.
तर व्यवस्थित चांगलं हे मळून घेतले आणि बघा पाणी अजिबात इथे मी वापरलेलं नाही आहे. अगदीच आवश्यकता भासली म्हणजे कदाचित तुमच्याकडून पीठ वगैरे जास्त झालं, आवश्यकता भासली तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता. पीठ मळून एका साईडला ठेवले आणि आता मी इथे पोळपाट घेतलेला आहे. एखादा सुती कापड किंवा छोटासा रुमाल ओला करून असा पोळपाटावरती पसरून ठेवायचा आणि वरून अजून थोडंसं पाणी त्यावरती घालायचं. मळलेल्या पिठाचा छोटासा गोळा एक घेतलेला आहे. साधारण आपण चपाती बनवायला जेवढा घेतो त्या पद्धतीने बघा. असा हातावरतीच गोल गोल करायचं आहे आणि पीठ घट्ट मळायचं आहे, जास्ती पण पातळ नाही मळायचं, म्हणजे व्यवस्थित थालीपीठ थापता येतं. तोपर्यंत इथे बघा मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावरती पूर्ण तव्याला असं तेल पसरून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा हलक्या हाताने थालीपीठ थापून घ्यायचं आहे. अधूनमधून थोडंसं हाताला चिटकू नये यासाठी तेल लावायचं आहे. आणि सुरुवातीला बघा असं मी बोटाने थापलं आणि त्यानंतर मग असं तळव्याने, कारण काय होतं की बऱ्याचदा आपण बोटाने असं थालीपीठ थापतो आणि ते तसेच बोटाचे ठसे उमटले जातात आणि भाजताना काय की व्यवस्थित तिथं भाजलं जात नाही, पीठ कच्चं राहतं. त्यामुळे अशा पद्धतीने बघा तळव्याने थापून घ्यायचं, म्हणजे एकसारखं दिसायलाही दिसतं ते आणि बोटाचे ठसे पण उमटत नाहीत. झालं का नाही एकदम गोल गरगरीत छान असं थालीपीठ तयार. मध्ये एक छोटंसं छिद्र पाडायचं आहे साईडने पण आणि अलगद उचलून असं तापलेल्या तव्यावरती टाकायचं आणि तव्यावरती टाकताना मात्र असं पालतं टाकायचं आहे पहा. आता तुम्ही म्हणाल की थालीपीठ बनवायला काय आम्हाला येत नाही आहे का, एवढं सांगत बसले. पण खरं सांगू का, ज्या कोणी नवीन शिकणारे असतात त्यांना हे सगळं माहिती नसतं, त्यामुळे असं सांगितलं म्हणजे बरं असतं, त्यांना पण काहीतरी नवीन शिकता येतं. आता हे पटकन वाफवावं म्हणजे व्यवस्थित चांगलं भाजावं यासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम जराशी कमीच ठेवायची, नाहीतर करपण्याची शक्यता असते. अजून थोडंसं तेल यावरती लावते आणि नंतर मग हे पलटी करून घ्यायचे. पुन्हा वरून मी थोडंसं तेल लावलं आणि नंतर यावरती झाकण ठेवून चांगलं हे भाजून घ्यायचे. यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे असं नुसतं जरी खाल्लं ना तरीही खूप टेस्टी लागतं. किंवा दही तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच. दही आणि थालीपीठ खायला घ्या. स्पेशली याच्यासाठी उसळ वगैरे बनवण्याची काही आवश्यकता नाही आणि तरीही तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही आवडीने बनवून खाऊ शकता. अशा पद्धतीने मी दुसरं पण थालीपीठ बनवून घेतलेलं आहे. मस्त असं गरमागरम आणि पोट भरेल असं मिक्स भाज्यांचं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. आणि तुम्हाला अजून कशा प्रकारच्या रेसिपीज बघायला आवडतील हे सुद्धा कमेंटद्वारे मला कळवत जावा. चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.